मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। लाखो मराठ्यांच्या साथीने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने कूच केली। तर आज अंतरवाली सराटीतून निघालेला मोर्चा येत्या 26 जानेवारी रोजी मुंबईत धडकणार आहे। राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपर्यंतची मुदत दिली होती। 20 जानेवारीपर्यंत सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी जरांगे पाटील यांची मागणी होती। मात्र सरकारने ही मागणी पूर्ण केली नसल्याने मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत। आज सकाळी जरांगे पाटील जालन्यातील अंतरवाली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। गंगाखेड तालुक्यातून 100 गाड्यांचा ताफा घेऊन मराठा बांधव मुंबईकडे रवाना झालेत। सोबत सर्व खाण्यापिण्याचं साहित्य घेऊन पोखर्णी, पाथरी, माजलगाव, गेवराई, घडी या ठिकाणी कारखाना येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सोबत मुंबईकडे जाणार असल्याची माहिती मराठा समन्वयक समितीने दिली। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार नाही असा ठाम विश्वास घेऊन सकल मराठा बांधव मुंबईकडे निघाले आहेत। मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून उभा टाकलेला हा मराठा आरक्षणाचा लढा आता हा अंतिम टप्प्यात आलेला आहे। आत्तापर्यंत 54 लाख नोंदी या लढ्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत मिळालेल्या आहेत। पण शेवटच्या टोकापर्यंत सर्वांना सरसकट आरक्षण मिळावं अशी मनोज जरांगे पाटलांची इच्छा असल्याकारणाने येणाऱ्या 20 तारखेपासून मुंबईला या ठिकाणी सर्व मराठा बांधव निघालेले आहेत आणि येताना त्या ठिकाणी मराठा आरक्षण घेऊनच यायचं आहे अशा पद्धतीचा निर्धार मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सर्व समाज बांधवांनी यांनी केल्यामुळं जास्तीत जास्त 3 कोटीच्या वर या ठिकाणी मुंबईमध्ये सर्वजण समाज बांधव या ठिकाणी जमतील। आज 20 तारीख आहे, आज काही जातील आणि आपापल्या पद्धतीनं या 26 तारखेपर्यंत सर्व समाज बांधव या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल होईल आणि येताना या सरकारला घाम फोडून या सरकारकडून 100% आरक्षण घेऊनच आम्ही सर्व समाज बांधव मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी परत येऊ। गंगाखेडच्या अनुषंगाने या गंगाखेडहून किती मराठा बांधव गंगाखेडून आजच्या तारखेत 3-4 हजार सर्व समाज बांधव निघालेले आहेत आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत या ठिकाणी 10 ते 12 हजार समाज बांधव या तालुक्यातून येतील। तयारी कशाप्रमाणे आहे? तयारी म्हणजे आता इथून आम्ही निघालेलो आहेत, सर्व आमचं खायचं प्यायचं घेऊन निघालेलो आहेत। त्या ठिकाणी सरकार आमची काय व्यवस्था करेल ते करेल, पण आम्ही आमचं सर्व सामान खाण्यापिण्याचं या ठिकाणाहून घेऊन निघालेलो आहोत। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या सर्व तयारीनं त्या ठिकाणी मुंबईला जात आहोत। 100 गाड्या